आम्ही विभाजन करणाऱ्या राजकारण करत नाही. राजकारण करत असताना सर्व जाती धर्म प्राण भाषेच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण करतो. एक जागेवर मधु कोळा मुख्यमंत्री होऊ शकते तर 30 जागेवर आमच्या मागे पाहून कुठला काँग्रेसचा नेता कधी भाजपमध्ये जाईल याच्या कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही. इतका मी बोलू शकतो, काँग्रेसपेक्षा जास्त जागा आमची आहे. आम्हाला कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवस, मी पण स्वतः बोलत होतो, आपल्याला सोबडावर लावायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते नवाब मलिक सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, आपण बघतोय की शिवसेना बीजेपी हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढते आहेत, तर शिवसेना ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर. तुमचा मुद्दा काय आहे? आम्ही विभाजन करणाऱ्या राजकारण करत नाही. काही लोक धर्माच्या आधारावर भावना भडकवतायत, काही भाषे आणि प्रांताच्या नावाने भावना भडकवतायत. आम्ही या मुंबईमध्ये किंवा आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका, शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीचा आमचा पक्ष. आम्ही राजकारण करत असताना सर्व जाती धर्म प्राण भाषेच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण करतो. आता या निवडणुकीमध्ये इतकापर्यंत होत आहे, पण आता ही निवडणूक पोलराईज होत नाही, वारंवार बोलत राहत आहे तरी त्याचा इफेक्ट होत नाही. त्यामुळे कुठेतरी लोक हादरले. आम्ही लोकांना एक संघ घेऊन निवडणुका लढतोय. मराठी असतील, उत्तर भारतीय असतील, दक्षिण भारतीय असतील, मुस्लिम असतील, ख्रिस्ती असतील, लिंगायत असतील, सर्व समाजाला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आम्ही या मुंबईमध्ये सर्वांना सोबत घेऊन ती विचारधारा घेऊन आम्ही निवडणुकीत जातोय आणि अपेक्षित जे कधी आम्हाला यश या मुंबईमध्ये मिळालं नाही, यावेळी तो यश आम्हाला मुंबईमध्ये मिळाला. 94 जागा तुमच्या आहेत, तर फक्त 92 का फक्त? हे आमच्या नेत्यांनी, माझी तर इच्छा होती की सर्व जागा लढवायची, पण काही लोकांनी की आपले रिसोर्सेस कमी पडतील, मर्यादित जागा लढवली पाहिजे, सुरुवातीला 60 पेक्षा जास्त लढवू नका असा आग्रह करत होते. मीच बोललो की बाबा ठीक आहे, तुम्ही 200 नाही लढवत, किमान 100 तर आपण लढलं पाहिजे. तर मर्यादा टाकल्यामुळे आणखीन आम्हाला कार्यकर्त्यांना संधी देता आली नाही, सत्य परिस्थिती. आणि याच्यातले मला वाटते 60 उमेदवार ताकदीने लढत आहे. आमची यादी बघितली तर मराठी आहे, मराठीमध्ये मागासवर्गीय असतील तर चर्मकार समाजातले आहे, बौद्ध आहे, मातांग आहे, लिंगायत आहे, मराठा आहे, माली आहे, ओबीसी आहे, सर्व जातीच्या लोकांना आम्ही संधी दिली. उत्तर भारतीयांना तिकीट दिलेलं आहे, तमिळ लोकांना तिकीट दिलेलं आहे, 3 ख्रिस्ती बांधवांना दिलेलं आहे, मुस्लिमांना तिकीट दिलेलं आहे. म्हणजे सर्वांना सोबत घेऊन राजकारण करण्याचा उद्देश करून आम्ही पुढे जातो. पण आता आपण बघतोय की बीजेपी बरोबर तुम्ही सत्तेत आहात आणि मग या वेळेला विरोध आणि हे सगळं कसं काय? ठीक आहे, सत्तेत पहिल्या दिवसात आम्ही बोललो होतो की आम्ही आमची विचारसरणी सोडलेली नाही. तुमच्या गोलवरकर, हेडगेवार, सावरकरच्या विचारधारा असू शकतो, पण आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरच्या विचारधारेचे लोक आहोत. तुमची विचारधारा आम्ही स्वीकारत नाही. आम्हाला कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवस, मी पण स्वतः बोलत होतो, आपल्याला सोबडावर लढायचं. पुण्याचे कार्यकर्ते बोलले, पिंपरी चिंचवडचे बोलले, परभणीचे बोलले, सांगलीचे बोलले. जिथे जिथे कार्यकर्त्यांनी आग्रह धरला तिथे स्वबळावर आपण लढतो. भाई, तुम्ही जिथे जिथे जाताय प्रचाराला तिथे तुम्ही म्हणताय महापौर आपलाच होणार, कसं काय? असं आहे, हे कोणाला स्पष्टपणे बहुमत मिळत नाही. एक जागेवर मधु कोळा मुख्यमंत्री होऊ शकते तर 30 जागेवर आमच्या महापौर पाहून. तुम्हाला नक्की माहिती आहे की असंच होणार आहे? हो, अंदाज येते ना. निवडणूक लढत असताना या मुंबईमध्ये एकतर्फी कोणी क्लेम करत असेल की अशी हवा आहे आमची, वार्ड निहाय परिस्थिती आहे. शेजारच्या 3 वार्डांमध्ये 3 लोकांचे वेगळे वेगळे हे आहे. आमचे बरेचसे जागा कोणासमोर आहे? आता इथे कांचन भाजप समोर कुठेतरी फाईट देते ना. माझी बहीण भाजप समोर देते, माझा भाऊ भाजप समोर देते, माझी सून जे आहे ते पण भाजप समोर आहे. आम्ही शिंदे साहेब असतील, भाजपची लोक असतील, त्यांच्या बऱ्याचशा सिटिंग जागा आम्ही जिंकणार. जे त्या लोकांनी 2017 मध्ये 30 बाउंड्री आहे ते भाजपने जिंकलं होतं. शिंदे साहेबांचे नगरसेवक आहे. तुम्ही निकाल बघितल्यानंतर यांची जागा आम्ही कमी करणार. काँग्रेस आणि बीजेपी एकत्र आले अंबरनाथ मध्ये. तुम्ही तर कायम म्हणत असता की 80% काँग्रेसचे लोक हे भाजप विचारसरणीचे आहेत. नक्की काय आहे ते? बघा, तुम्ही देशातली भाजप, राज्यातली भाजप किंवा गुजरातमधली भाजप, देशातले मुख्यमंत्री, हे सगळे एका काळामध्ये काँग्रेसचे लोक होते. कुठला काँग्रेसचा नेता कधी भाजपमध्ये जाईल याच्या कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही. आता अंबरनाथमध्ये भाजपला उघड पाठिंबा देऊन सत्तेमध्ये सहभागी झाले. MIM इतका शिबी देत असताना भाजप त्यांना शिबी देत असताना भुरक्याचा सगळा मुद्दा उपस्थित केला. मग त्या लोकांना अकोटमध्ये सोबत घेतला ना भाजपने. म्हणजे सत्तेसाठी कोण कुठे जातो
माझं एकच म्हणणं आहे, या महाराष्ट्रामध्ये 2000 सालापासून काँग्रेसची लोक कोल्हापूर असेल, चंद्रपूर असेल, भंडारा गोंदिया असेल, ठिकठिकाणी भाजपसोबत त्यांनी सत्तेमध्ये हात मिळवणी करून राज्यात केंद्रात काँग्रेसचं सत्ता असताना राज्यामध्ये आम्हाला बाजूला ठेवण्यासाठी त्यांनी भाजपची हात मिळवणी केली होती. आता या प्रकारचे काँग्रेसचे राजकारण आहे, पण आजच्या घडीला काँग्रेस लय कमकुवत या मुंबईमध्ये झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये तर होतच आहे. इतका मी बोलू शकतोय, काँग्रेसपेक्षा जास्त जागा आमची आहे. पण सर आता तुम्ही जे म्हणताय की 30 जागा तुमच्या येतील, तर त्याच्यामध्ये जर महापौर करायची वेळ आली तर तुम्ही कोणाला करणार? मुंबईकराला जो निवडून येईल त्याच्यातलं करू. सर एक अजून विषय आहे, दोन प्रश्न आहेत सर शेवटचे. एक प्रश्न आहे की दाऊदचा जो प्रश्न आहे तो तुमच्या अवतीभोवती फिरताना दिसतोय, पुन्हा एकदा ती स्थिती आहे. असं आहे, जे लोक या प्रकारे माझ्या विरोधात बोलताय, आम्ही सगळे क्लिपिंग बातम्या काढून ठेवलेले आहेत. त्यांना माफी मागण्यासाठी नोटीस पाठवणार. आता आम्ही त्याच्यात एनर्जी आता वेस्ट करत नाही. निवडणूक नंतर त्यांना माफी मागावा, आम्ही त्यांना नोटीस पाठवणार आहे. जर मागितले नाही तर हिजरीत आबरू नुकसानीचा दावा त्यांच्या विरोधात करणार आहे. आणि सर मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना इतकंच आवाहन करू इच्छितो की आपण जे मना विभाजन करणारे लोक आहेत, जे धर्माच्या आधारावर मतं मागताय, जे प्रांत भाषेच्या आधारावर मतं मागताय, त्यांना स्वीकारू नये. सर्व मुंबई वासियांना एक संघ ठेवणारे जे लोक असतील त्यांना निवडून द्या, इतकी विनंती मी आवाहन या मुंबईकरांना करतो. धन्यवाद सर. हे होते नवाब मलिक, ज्यांनी हे सांगितलंय की जे विभाजन करतात लोकांमध्ये त्यांना निवडून देऊ नका, तर आम्हाला निवडून द्या. अर्थात आता पुढचा जो निर्णय आहे तो लोकांच्या हातात आहे.